हाय, वीणा मालेवार नाशिकवरून बोलते. काल मी एक डाएटविषयी स्टोरी सांगितली. आज एक आता दुसरी स्टोरी पण थोडीशी डाएटबद्दलच आहे, पण थोडी वेगळी आहे. तर माझा डाएट सुरू आहे. त्या डाएटमध्ये मला 20 ग्रॅमची मल्टीग्रेनची पोळी खायची आहे आणि भाजी खायची आहे. भाजी कमी तेलाची, पण एक वाटी दीड वाटी वगैरे खायची आहे. म्हणजे दोन भाज्या खायच्या आहे. एक ग्रीन भाजी खायची आहे, पालेभाजी, आणि दुसरी जनरल शेंगांची भाजी वगैरे, आणि मुगाचं वरण. आणि त्याच्यासाठी मला फक्त 2 चमचे तेल अलाव आहे. आणि मेन म्हणजे माझा नवरा पण सेम डाएट करतो आहे. मला दोघांनाही वजन कमी करायचं आहे आणि डायबिटीज पण कंट्रोल करायचं आहे. तर झालं काय, नवरा आणि मी आता कंटाळलो. 20 दिवस झाले डाएट करून. काय तेच ते तेच ते, आणि कंटाळवाणं जेवण, मीठ कमी, तेल कमी. तर मी म्हटलं आज कुछ हटके करते है. तर मी कमी तेलाच्या तर भाज्या केल्याच. एक मिक्स भाजी केली, म्हणजे गौरी गणपतीत मिळते की नाही, म्हणजे 16 भाज्या 21 भाज्या. म्हटलं थोडासा वेगळा तडका मारायचा, हिंग वगैरे, आणि हिरवी मिरची लसूण कांडून त्याचा ठेचा घातला, आणि छान भाजीचा सुगंध घरभर दळवळत होता. नवरा म्हणे, हां किचनमध्ये काय बनतंय. म्हटलं आज जरा छान छान बनतंय. आणि दुसरं म्हणजे वरण, मुगाचं वरण शिजवलं, आणि त्याला एक म्हटलं आज थोडासा हटके काहीतरी हे द्यायचं. म्हटलं नेहमीसारखे मसाले नाही घ्यायचे, एकदम सिंपल बनवायचं. मोहरी, हिंग, हळद, आणि 2च लसणाच्या पाकळ्या घालून अगदी सिंपल वरण केलं, आणि त्याला तुपाचा तडका दिला. आणि अजून एक उसळ बनवली, ती पण एकदम सिंपल. हळद, मीठ, आणि थोडंसं हिरवी मिरची एकच, हिंग वगैरे घालून छान, आणि अगदी छान अशी वाफवल्यासारखी छान उसळ बनवली. जेवायला बसलो, ताट वाढलं, सॅलड वगैरे दिलं, आणि भाज्या छान ताटामध्ये अरेंज केल्या. एक लिंबाची फोड पण दिली बरं का, आणि एक पसरट वाटी दिली. म्हटलं आता बघा आजचं जेवण कसं करायचं. म्हटलं आपण पोळी भाजी अशी खातो आणि वरण चमच्याने पितो की नाही, तर आज म्हटलं मी गोपाल काला बनवणार पोळीचा. म्हणजे मिक्स भाज्या, उसळ, त्या पसरट वाटीमध्ये ना छान पोळीचे बारीक बारीक तुकडे केले. त्याच्यामध्ये छान दीड वाटी वरण घातलं, छान उसळ घातली, छान मिक्स भाजी घातली, आणि थोडासा लोणच्याचा खार घातला, अगदी थोडा, आणि वरून टाकलं तूप. आणि म्हटलं बघा आता हा काला टेस्ट करून. हा 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 हा, काय काला झाला. आणि जेवण काय इंटरेस्टिंग झालं. नवरा झाला खुश, आणि जेवल्याचं समाधान पण झालं. असं वाटलं की जी भाताची थोडीशी अशी भूक असते की नाही, तर ती थोडीशी शांत झाली. कारण की तो काला केला होता की नाही, सेमी लिक्विड, त्याच्यामुळे पोट असं छान भरल्यासारखं वाटलं, आणि इतकं मस्त वाटलं ना. आता म्हटलं काहीतरी गोड असलं तर चांगलं वाटेल. म्हणजे जुनी आठवण की जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायला पाहिजे. तर मी काय केलं, किशमिश दिले अगदी 2च. ते जिभेच्या काठावर ठेवले, आणि ते 2 किशमिश छान 15 मिनिटं चघळले, आणि त्याच्यामुळे माझं जे गोड खाण्याचं मन होतं ना, ते भरलं बरं का, आणि छान वाटलं. अशा प्रकारे डाएटचं जेवणसुद्धा सुंदर आणि मस्त झालं. कशी वाटली माझी स्टोरी.